विधान परिषद में विपक्ष के नेता अंबादास दानवे ने दावा किया है कि राज्य में मंत्रिमंडल का विस्तार नहीं होगा। अपने विधायकों की बगावत रोकने के लिए अफवाह फैलाने का सुनियोजित प्लान किया गया है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने 2 साल में सीएम रहते क्या किया? वो बीजेपी के मुख्यमंत्री बनकर रह गए। नेता प्रतिपक्ष विधान परिषद अंबादास दानवे ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की आलोचना करते हुए कहा कि अगर बीजेपी की मदद नहीं होती तो ठाणे कल्याण को छोड़कर किसी भी सीट पर चुनाव नहीं जीत पाते। मराठा और ओबीसी का विरोध प्रदर्शन चल रहा है। दोनों समुदायों की मांगे सही हैं। इन दोनों विरोध प्रदर्शनों का सम्मान किया जाना चाहिए। अंबादास दानवे ने कहा कि वर्तमान में राज्य में पुलिस भर्ती महत्वपूर्ण है, लेकिन जब पुलिस भर्ती की जा रही है तो पुणे कलेक्ट्रेट के सामने भूख हड़ताल पर बैठे छात्रों की मांग पर ध्यान देना जरूरी है। पण शिंदेनी खरं तर राज्यात त्यांनी 2-2.5 वर्षात काय दिवे लावले सांगितलं पाहिजे। राज्याचे जर तुम्ही मुख्यमंत्री आहात, भले गद्दारी करून झालेले असाल, पण 2-2.5 वर्ष काय दिवे या राज्यात लावले? शेतकऱ्यांसाठी काय केलं? युवकांसाठी काय केलं? बेरोजगार युवकांसाठी काय केलं? आज विद्यार्थ्यांना साधे गणवेश मिळत नाही। 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा, पहिल्या दिवशी गणवेश यायला पाहिजे होता, तो आलेला नाही। उद्योगधंदे सगळे बाहेर चाललेले, त्याच्यावर बोलायला पाहिजे। गद्दारी करून तर करून नागवर करून काय बोलायचं? भारतीय जनता पार्टीचे झेलून तुम्ही आलेले। भारतीय जनता पार्टीने मदत केली नसते, तुमचे 2च आले असते। तुम्ही ठाणे आणि कल्याणच्या बाहेर तुमचं कोणी आलं नसतं। ते भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं तुमचे आलेले आहेत बाकीचे सगळे। असं समजायचे नाही भारतीय जनता पार्टी कधी तुमच्या फुग्याला टाचणी मारेल सांगता येत नाही। मागच्या काळात जे काही आता निवडून आलेले हे भारतीय जनता पार्टीमुळे निवडून आलेले आहे। रामदास भाईंना बोलायला काय लागतं? रामदास भाईंना पण भारतीय जनता पार्टीच्या मदतीशिवाय टिकूशिवाय हे काही करू शकत नाही। आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं मांडलिकत्व यांनी पुकारलेलं आहे। काहीतरी पत्रात पाडण्यासाठी अशा गोष्टी करत असतात। हे भारतीय जनता पार्टीचे मांडलिकत्व यांनी स्वीकारलेलं आहे। हे पाहिजे, आंदोलनाचा आदर केला पाहिजे। मनोज जरांगे उपोषणाला बसले होते, त्यांनी लॉंग मार्च काढला होता मुंबईपर्यंत। वाशीला येऊन मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांना कोणतं परिपत्रक दिलं होतं? त्याचं आता काय झालं? मग याचा अर्थ तुम्ही खोटं बोलले असं समजायचं का? मग तुम्ही खोटं बोलले। जर तुम्ही ते सर्क्युलर काढलेलं असेल तर मला वाटतं त्याची अंमलबजावणी करावी अशी मनोज जरांगेची मागणी आहे। आणि सगळं करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये, हे ओबीसींची मागणी। दोन्ही मागण्या अयोग्य अशातला काही भाग नाही। हे अनेक विषय, शेतकऱ्यांचे महत्त्वाचे विषय। मागच्या 1-2 वर्षात यांनी फक्त मदतीची घोषणा केली, दुष्काळ तालुके जाहीर केले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। परवा तुम्ही बघितलं असेल भिवंडीला रस्त्यावर एका मुलाने एका मुलीला कसं मारलं? एवढी हिंमत कधी होती? कायद्याचा धाक नसल्यावर एवढे हिमती होत असतात। सत्ताधारीचे पक्षाचे आमदार काय गोंधळ घालत आहेत। आणि म्हणून या सगळ्या विषयावर निश्चित अधिवेशनात सरकारला जबाब आम्ही विचारू। हिंबा पक्षात कधीही व्यक्तिगत निर्णय होत नसतात। कोणी म्हटलं, मी म्हटलं मला हे करायचं, त्यांनी म्हटलं मला हे करायचं, असं होत नसतं। पक्षाचं काम कसं ना, पक्ष जे सांगेल ते काम करावं लागतं। मला असं वाटतं फडणवीसांना जे पक्ष सांगेल ते काम करावं लागेल। त्यांच्या मनावर थोडी पक्ष चालत असतो। मला असं वाटतं आता पोलीस भरती होण्याची आवश्यकता आहे, पण पोलीस भरती होत असताना पुण्यात जे विद्यार्थी बसलेले त्यांच्या मागणीची सुद्धा दखल सरकारने घेतली पाहिजे। मला वाटत नाही मंत्रिमंडळात विस्तार होणार नाही। हे बाजारातल्या तुरीसारखं आहे, बाजारात तुरी येतच नाही, त्याच्यामुळे पुढचं काही होतच नाही। ब्युरो रिपोर्ट, 20 न्यूज, पुणे, महाराष्ट्र।